मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची तयारी करत आहात आणि त्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते आहे की कोर्ट टायपिंगसाठी प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या अडचणी. तर बऱ्याच अडचणी असतात, त्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी सामना करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जे कॉन्फिडन्स आहे वीक होते आणि जी काही एक्झाम असते टायपिंगची त्यामध्ये फेल होत असतात किंवा काही विद्यार्थी टायपिंगमध्ये फेल होतील या भीतीमुळे एक्झामलाच जात नाही, कोणतीही एक्झाम देत नाही. फॉर्म तर भरतात परंतु एक्झाम देत नाही. तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोर्ट टायपिंगसाठी प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या कोणकोणत्या अडचणी आहेत. त्या अडचणी जर आपण स्वतः दूर केल्या तर प्रॅक्टिस ही आपली अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे. तर तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर पाहूया या ठिकाणी कोर्ट टायपिंगमध्ये कोणकोणत्या प्रकारची अडचण येते. तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण आहे ते म्हणजेच प्रॅक्टिसमध्ये सर्वात महत्त्वाची अडचण आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट अतिशय महत्त्वाचा असतो. जर तुमचं टायपिंग करत असताना कॉन्सन्ट्रेट नसेल तर तुम्हाला टायपिंग करावीशी वाटत नाही आणि तुमची प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यामुळं पहिली गोष्ट तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागेल आणि टायपिंग तुम्हाला करावी लागेल. दुसरी महत्त्वाची अडचण आहे की त्यामध्ये आपण सलग टायपिंग करू शकत नाही. थोडंसं टायपिंग करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशीच आपण टायपिंग करत असतो. तर तुम्हाला सलग 1-1, 2-2 तास टायपिंग करायची नाही, तर 10-10 मिनिटं टायपिंग करायची. त्यामध्ये 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा गॅप द्यायचा आणि त्याच्यानंतर सलग तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग करायची आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची अडचण आहे ते म्हणजे तुम्हाला वाटते की तुमची स्पीड ही वाढत नाही आणि ॲक्युरसी देखील तुमची येत नाही. यामुळे बऱ्याच कॅन्डिडेटचे कॉन्फिडन्स कमी होतो आणि तयारी करत असताना मध्येच ते टायपिंग करणं सोडून देतात. तर असं नाही. यामागे एक थिअरी आहे की जी टायपिंग आहे ती असते औषधासारखी असते. मित्रांनो एकदा तब्येत बिघडली तुमची, तर त्या ठिकाणी लवकर बरं होत नाही. औषध घेतल्याच्या नंतर मिनिमम 3 दिवसाचा वेळ लागतो. तर टायपिंगसुद्धा अशीच आहे, की एकदा जर तुम्ही टायपिंग करायला सुरुवात केली प्रॅक्टिसला, तर हळू-हळू त्या ठिकाणी तुमची ॲक्युरसी देखील सुधारते आणि स्पीडसुद्धा तुमची चांगल्या प्रकारे होते. तुम्हाला कळतसुद्धा नाही की एवढी तुमची स्पीड वाढलेली आहे, एवढी तुमची ॲक्युरसी आहे. फक्त त्याला आहे की नेहमी सतत तुम्हाला त्या ठिकाणी सराव करावा लागतो. दुसरी महत्त्वाची विद्यार्थ्यांची अडचण आहे ते म्हणजेच की लक्ष बरोबर लागत नाही. हार्ड कॉपीवर तयारी करायची असल्यामुळे अशा प्रकारची स्क्रीन असते. या ठिकाणी हार्ड कॉपी असते. या ठिकाणी तुमचा कीबोर्ड असतो आणि या ठिकाणी तुम्ही बसलेले असतात. तर कधी पॅसेजकडे पाहावं लागते, कधी स्क्रीनकडे पाहावे लागते. त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेट राहत नाही आणि 1-2 लाईनी त्यामध्ये राहून जातात. तर यासाठी काय करायचं? तर सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस करत असतानाच हळूवारपणे प्रॅक्टिस करायची आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायचा स्क्रीनकडे न बघण्याचा. डायरेक्टली हार्ड कॉपीकडे बघायचं, स्क्रीनकडे बघायचं नाही. माइंड सायलेंट ठेवायचा, पूर्ण कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी हळूवारपणे तुम्हाला प्रॅक्टिस करायची. असं जर तुम्ही सतत केलं 10-15 दिवस, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला सवय होऊन जाईल आणि तुम्ही बिनधास्तपणे मग न चुकता कॉन्फिडन्स बिल्ड झाल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही स्क्रीनकडे न पाहता डायरेक्ट हार्ड कॉपीकडे पाहता तुम्ही टायपिंग करू शकणार म्हणजे 100% शकणार. अजून महत्त्वाचे काय आहेत यामध्ये अडचणी आहेत आणि त्याचं सोल्युशन आपण पाहूया. या अगोदर मित्रांनो, तुम्ही खरंच तुम्हाला यावेळेस तुमच्या आई-वडिलांचे स्वप्न तुम्हाला साकार करायचे असेल, तर तुम्हाला संधी मिळालेली आहे मित्रांनो. ही संधी सोडू नका कारण पुढची भरतीची वाट पाहू नका. पुढची भरती अजून येण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतात. आता ही संधी मिळालेली आहे. शेवटची म्हणून तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. तर यासाठी जेवढं काही तुम्हाला कंटेंट्स मिळेल, टायपिंगसाठी असो, प्रश्नपत्रिका असो, नोट्स असो, जिथून काय मिळेल तिथून घ्या आणि एकदाची 100% तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला 100% द्या. खोटी मेहनत करू नका. एकदा रिंगणमध्ये 100% उतरा आणि चांगल्या प्रकारे तयारी करा. होईल तेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा. तर कशा पद्धतीने करणार? कमी वेळेमध्ये जास्त. तर मित्रांनो खास तुमच्या डिमांडनुसार आपण ऑनलाईन टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. यामध्ये टोटल 20 टेस्ट आहेत. तुम्ही ते घेऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुमची तयारी करू शकता. मिनिमम यावेळेस लागण्यासाठी 70 ते 80 स्कोर असणे अत्यंत आवश्यक आहे 90 पैकी कारण स्पर्धा ही जास्त आहे. जवळपास 26,000 प्लस विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेले आहेत लेखी परीक्षेसाठी. त्याच्यामुळे स्पर्धा मोठी आहे. तुमचं मेरिटमध्ये राहणं सुरुवातीपासून अत्यंत आवश्यक आहे. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता. यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक मॉक टेस्ट पण दिलेली आहे. फ्रीमध्ये तुम्ही मॉक टेस्ट सोडवा आणि त्याच्यानंतर तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे पी-डी-एफ सुद्धा आपण तयार केलेली आहे कारण तुमची एक्झाम आहे ऑफलाईन होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेज वगैरे सर्व त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. पी-डी-एफ आहे. पी-डी-एफ देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊन डाउनलोड करू शकता. हे सर्व केल्याच्यानंतर 100% या ठिकाणी 70 ते 80 स्कोर तुमचं यायला पाहिजे. एवढी प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आणि यासाठीच क्लर्कसाठीच आपण ऑथेंटिक टायपिंग पॅसेज देखील तयार केलेले आहेत मित्रांनो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच खास तुमच्या डिमांडनुसार आपण या 10 जुलैला सायंकाळी 8:30 वाजता रात्री आपण वेबिनार ठेवलेला आहे आणि तो वेबिनार तुम्ही जॉइन करा. या वेबिनारमध्ये टायपिंग संदर्भामध्ये लेखी परीक्षेमध्ये सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर केले जाणार आहेत. तर अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टायपिंग संदर्भामध्ये किंवा कोर्ट भरती संदर्भामध्ये तुम्हाला कोणती अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता.